नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द बेस्ट ऑनलाईन ऑफलाईन स्पोकन इंग्लिश अकॅडमी. ओके, आज ना मला खूप कमेंट अशा आलेल्या आहेत की सर आम्ही ऑफिसमध्ये काम करतो पण ऑफिसमध्ये रिलेटेड कशाप्रकारे इंग्लिश बोलायची आम्हाला हे समजत नाही. ऑफिसमध्ये कशाप्रकारे समोरच्याला मदत मागायची हे कळत नाही. ऑफिसमध्ये कशाप्रकारे इंटरॅक्ट करायचं हे मला कळत नाही आणि त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे हा. सो प्लीज सबस्क्राईब करा इफ यू हॅवंट सबस्क्राईब, कारण तुमच्या स्किलसाठी आम्ही काम करतो आहे. सो एक सबस्क्राईब तो बनता आहे, एक लाईक तो बनता आणि एक कमेंट तर बनता आहे. ठीक आहे, प्लीज कमेंट करा आणि काही प्रॉब्लेम असेल, कोणत्याही टॉपिक रिलेटेड तुम्हाला शिकायचं असेल तर यू कॅन डायरेक्टली कमेंट अस. आम्ही त्या कमेंटवर नक्की व्हिडिओ बनवू जसं आम्ही या कमेंटवर व्हिडिओ बनवतो आहे. ओके, चला. ऑफिसमध्ये ना ऑफिसचं कल्चर आणि बॅकग्राऊंड समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. मोस्टली ऑफिसमध्ये काय असतं की तुम्हाला एखादी फाईल मागायची असते, तुम्हाला एखादी हेल्प करायची असते, तुम्हाला इंटरॅक्ट करायचं असतं, तुम्हाला त्यांना बोलायचं असतं. तुम्ही काय जनरल बोलत नाही त्यांना की काय भाई कसा आहे, आणि बोलतो पण ते इंग्लिशमध्ये बोलत नाही. इंग्लिशमध्ये तुम्ही इवन बॉससोबत इंटरॅक्ट करता, मॅनेजरसोबत इंटरॅक्ट करायचं असतं आणि त्यासाठी काही बेसिक गोष्टी माहीत असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर फक्त 3 वाक्यप्रचार मी तुम्हाला शिकवणार आहे ज्याच्या थ्रू तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात करू शकता. प्रोसेस मोठी आहे पण जर तुम्हाला शॉर्टकट मिळाला ना तर यू विल एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हे 3 वाक्यप्रचार नीट समजा, नीट शिका आणि त्याच्या थ्रू त्याला रोज बोलायचा प्रयत्न करा. ओके, रोज बोलायचा प्रयत्न करा. या ठिकाणी मी तुम्हाला काही एक्झाम्पलसुद्धा दिलेले आहेत. या एक्झाम्पल्सच्या थ्रू आम्ही तुम्हाला इथे 5 एक्झाम्पल दिले आहेत, पण जर तुम्हाला अजून एक्झाम्पल्स पाहिजे असतील तर तुम्ही स्वतः प्रिपेअर करा आणि आम्हाला या नंबरवर मेसेज करा. ओके, एक सेकंड. ठीक आहे, आम्हाला या नंबरवर मेसेज करा. ओके, आम्ही तुम्हाला या PPT या प्रेझेंटेशनची PPTसुद्धा तुम्हाला आम्ही देऊन देऊ ज्याच्यामध्ये खूप एक्स्ट्रा पॉईंट्स असतील. ओके, सो प्लीज आम्हाला मेसेज करा आणि काही प्रॉब्लेम असेल यू कॅन डायरेक्टली कमेंट अस. ओके, चला आपण सुरू करूया. फक्त 3 वाक्यप्रचार मी तुम्हाला शिकवणार आहे ज्याच्या थ्रू तुम्ही इंग्लिश बोलायला ॲटलीस्ट सुरू करू शकता. यार सुरूच नाही करणार तर कशा प्रकारे करणार ना. तुम्हाला ॲटलीस्ट यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम समवेअर. कुठून ना कुठून तरी तुम्हाला सुरुवात करायची आहे सो दॅट पुढे फ्युचरमध्ये तुमचे चान्सेस वाढतील की यू विल इम्प्रूव्ह. पण येत नाही म्हणून सुरूच करणार नाही, दिस इज व्हेरी बॅड. ओके, सुरू करा. ओके, आणि सुरू कसं करायचं दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू. ओके, सगळ्यात पहिला पॉईंट बघा. आणि या आता सगळ्यात मेन गोष्ट ना, हे तुम्ही शिकताय ना यासाठी तुम्हाला कोणत्याही ग्रामरची गरज नाही आहे. ओके, कोणतेही नियम लक्षात ठेवायची गरज नाही आहे. फक्त व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्हाला ग्रामर ओके. आणि जर का समजा लँग्वेज कम्युनिकेशनमध्ये मास्टरी करायची असेल तर वी हॅव अ कोर्स ऑफ 45 days स्पोकन इंग्लिश कोर्स. तुमच्या घरापर्यंत कोर्स येईल. तुम्हाला कुठे जायची गरज नाही, ऑफलाईन ऑनलाईन क्लासमध्ये जायची गरज नाही आहे, घरापर्यंत कोर्स येईल. ओके, 45 दिवसामध्ये यू विल एबल टू लर्न, यू विल एबल टू स्पीक इंग्लिश. अरे आमचे विद्यार्थी ज्यांना आम्ही 2 वर्षापूर्वी ज्यांनी कोर्स घेतला होता ते आज आमच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलत आहेत आणि मला शॉक होतं की यार हाऊ यू आर स्पीकिंग इंग्लिश सो फ्लुएंटली. ओके, चला ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल तर कोणतेही ग्रामर वगैरेची गरज नाही आहे. तुम्ही जनरल पण बोलायला सुरुवात करू शकता. तुम्हाला फक्त काही सेंटेन्स लक्षात ठेवायचे, दॅट्स इट. ओके, चलो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिला आहे काल जे केले त्याच्यावर एक रोज सेंटेन्स तयार केला. काल तुम्ही एक फाईल शेअर केली, काल तुम्ही मीटिंग घेतली, काल तुम्ही क्लायंटसोबत डिस्कस केलं, काल तुम्ही एक डील क्रॅक केली, काल तुम्ही ऑफिसरला बोलले, काल तुम्ही इकडं व्हिजिट केलं, काल तुम्ही तिकडं व्हिजिट केलं. अशा काल जे केलं त्याच्यावर रोज एक सेंटेन्स तयार करायला सुरुवात करा. याच्यामुळे तुमचा पास्ट टेन्स क्लिअर होईल. म्हणजे आता तुम्ही अशी हळूहळू प्रॅक्टिस करसाल ना तर मग काय होणार की मग पास्टमध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ओके त्या सगळ्या तुम्ही इझिली बोलू शकाल. 3 काळ महत्त्वाचे असतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. पास्टमध्ये कसं बोलायचं हे तुम्ही शिकले ना ओके, तर दॅट विल बी सो इझी टू डिलिव्हर व्हॉट यू डिड इन द पास्ट. ठीक आहे, तर कशा प्रकारे सेंटेन्स बोलू शकता मी या ठिकाणी काही सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहेत. सगळ्यात पहिले आय फिनिश द क्लायंट प्रेझेंटेशन यस्टरडे. वर्बचा सेकंड फॉर्म फिनिश जे यूज करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, मी काल क्लायंटचं प्रेझेंटेशन फिनिश केलं. किंवा आय रिस्पॉन्डेड टू ऑल पेंडिंग ईमेल्स बिफोर एंड ऑफ द डे, की मी डे संपायच्या आधी सगळ्या ईमेलला रिस्पॉन्ड केलं. आय रिस्पॉन्ड द ईमेल्स ओके बिफोर एंड ऑफ द डे. ठीक आहे, त्यानंतर आय अपडेटेड द प्रोजेक्ट टाईमलाईन अँड शेअर्ड इट विथ द टीम बिफोर 6 PM. मी काय केलं की मी प्रोजेक्टची जी टाईमलाईन आहे ती वाढवली, ते टायमिंग चेंज केला आणि तिला आपल्या टीमसोबत शेअर केलं. शेअर्ड विथ द टीमसोबत शेअर केलं. कधी? बिफोर 6 PM, 6 वाजायच्या आतमध्ये. त्यानंतर आय कम्प्लिटेड द डाटा ॲनालिसिस अँड सबमिटेड द फाइंडिंग ऑन टाईम. आणि मी डाटा ॲनालिसिस कंप्लीट केलं. म्हणजे यामध्ये तुम्ही जे काल केलं त्यावर बोलतात किंवा जी ॲक्शन झाली आहे
त्याच्यावर बोलतात. मग तुमच्याकडे तुम्ही सेंटेन्स तयार करा. तुम्ही काल मीटिंग अरेंज केली, काल तुम्ही ॲनालिसिस केलं, काल तुम्ही तुमच्या क्लायंटसोबत बोलले, अशा प्रकारे सेंटेन्स तुम्हाला तयार करायचं आहे. कुल मिला के क्या की तुम्ही काल जे केलं त्याच्यावर रोज एक सेंटेन्स तयार करा आणि त्याला बोला. यूज इट वाईल स्पीकिंग. ओके, अंडरस्टूड. आणि त्यानंतर यस्टरडे आय फायनलाइज्ड द बजेट प्रपोजल वेल बिफोर द डेडलाईन. मी डेडलाईनच्या आधीच ठीक आहे काय केलं, बजेटचं जे प्रपोजल आहे ते फायनलाइज केलं. ओके, तर या ठिकाणी एक गोष्ट नोटीस केली असेल, जे काही व्हर्ब आहे ना या ठिकाणी तुम्हाला सेकंड फॉर्म बघायला, फायनलाइज झालं, कम्प्लिटेड, अपडेटेड, रिस्पॉन्डेड, फिनिश्ड. ठीक आहे, अजून शेअर्ड, सबमिटेड. ओके, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी व्हर्बचा सेकंड फॉर्म कधी वापरतो, जेव्हा तो एखादी गोष्ट झालेली असेल. हे नीट लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी काय मेथड आहे, जे पुढे करणार आहात फ्युचरमध्ये, जे पुढे करणार आहात ठीक आहे त्याच्यावर रोज वाक्य तयार करा भाई. जे पुढे करणार आहात, आता नाही, जे पुढे फ्युचरमध्ये करणार आहात. उदाहरणार्थ काय की भाई मी काय करणार आहे, तर मी एक टीम मीटिंग अटेंड करेल आणि प्रोजेक्टच्या अपडेटबद्दल बोलेल. या ठिकाणी अजून गोष्ट नोटीस करताल, विलचा वापर करणार. विल 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 आणि विलच्या नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. मागच्या लेसनमध्ये आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म घेतला होता, अटेंडेड, स्टार्टेड, फॉलोड, रिव्ह्यूड, ऑर्गनाइज्ड. या ठिकाणी विल आणि व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरता. मी काय करणार, आय विल अटेंड द टीम मीटिंग, आय विल स्टार्ट वर्किंग ऑन द मंथली परफॉर्मन्स रिपोर्ट, त्याच्यावर काम करायला सुरुवात करणार आहे. आय विल फॉलो अप विथ द क्लायंट, मी क्लायंटचे फॉलोअप्स घेईल. त्यानंतर आय विल रिव्ह्यू अँड फायनलाइज द प्रेझेंटेशन, मी प्रेझेंटेशनला रिव्ह्यू करेल, फायनलाइज करेल. आय विल ऑर्गनाइज माय टू डू लिस्ट, की मी माझ्या टू डू लिस्टला ऑर्गनाइज करेल. म्हणजे फ्युचरमध्ये जे करणार आहात त्याच्यावर सेंटेन्स तयार करा आणि त्याला बोलायची प्रॅक्टिस करा. ओके, पास्ट टेन्स समजलं, आता फ्युचर टेन्ससुद्धा समजलं. आणि थर्ड थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट की रोज एक पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करा. का, कारण कसं असतं माहिती का, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता ना तर तुम्हाला पॉझिटिव्हिटीने सुरुवात करावी लागते. तुम्हाला तुमचा मित्र भेटला त्याला गुड मॉर्निंग म्हणून सुरुवात करावी लागते. तुम्हाला तुमचा बॉस भेटला त्या बॉससोबत काहीतरी पॉझिटिव्ह बोलून सुरुवात करावी लागते, जेणेकरून तुमचं जे परफॉर्मन्स आहे किंवा तुमचं ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी आहे ती वाढते. काहीतरी पॉझिटिव्हिटीने सुरुवात करा. उदाहरणार्थ, मी या कंपनीमध्ये काम करताना खूप जास्त खुश आहे, मी माझं काम खूप चांगल्या प्रकारे करतो, माझी टीम मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करते आणि मी चांगलं काम करत असल्यामुळे माझं नक्कीच प्रमोशन होणार. ठीक आहे, असं काही नाही ते पॉझिटिव्ह. सो मी खूप ग्रेटफुल आहे, आय एम ग्रेटफुल टू बी पार्ट ऑफ द कंपनी. किंवा आवर टीम कोलॅबोरेशन मेक्स इवन चॅलेंजिंग प्रोजेक्ट एन्जॉयबल. किती चॅलेंजिंग प्रोजेक्ट असेल ना, आमची टीमचं जे कोलॅबोरेशन आहे ना ते त्याला खूप चांगलं करतं. आता तुमची कंपनी कशीही असो काही फरक पडत नाही, भले या कंपनीमध्ये तुम्हाला फक्त काम करावं लागतं, पण पॉझिटिव्हिटी जर तुमच्या मनामध्ये असेल ना तर दॅट विल इन्क्रीज मोर मच इफिशियंटली. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला ना एक पॉझिटिव्हिटी काही ना काहीतरी घ्यावी. मी या ठिकाणी बोलतोय, तुम्ही म्हणता की सर असं काहीच नाही आहे, आमची कंपनी खूप त्रास देते, बॉस त्रास देतो, मॅनेजर त्रास देतो, पण ठीक आहे, पॉझिटिव्ह राहा, तुमचं काम अजून इझी होऊन जाईल आणि तुमचा स्ट्रेस थोडा कमी होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर आय फील मोटिवेटेड नोईंग दॅट आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टू समथिंग मिनिंगफुल हिअर. मी काही ना काहीतरी मिनिंगफुल या ठिकाणी शेअर करतोय, कंपनीला माझे व्हॅल्यूज आहेत, माझी सॅलरी इन्क्रीज होती आहे, भलेही कंपनीला किंवा बॉसला किंवा मॅनेजरला माझी किंमत नसेल, पण मी माझं काम चांगल्या प्रकारे करतो. आय एम डुईंग माय वर्क इवन माय बॉस इज नॉट रिस्पेक्टिंग मी. ठीक आहे, अशा प्रकारे काही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस तुम्हाला तयार करायचे आहेत आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करून तुम्हाला ते बोलायचे आहेत, ते यूज करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक फरक पडत असतो आणि तुमचं काम अजून चांगल्या प्रकारे होत असतं. सो दीज 3 मेथड्स ज्याच्या थ्रू तुम्ही ऑफिसमध्ये इंग्लिश बोलायला सुरू करू शकता. सगळ्यात पहिले पास्ट कामा रिलेटेड सेंटेन्स तयार करा, जे कामं तुम्ही केले. त्याच्यानंतर तुम्ही जे काम करणार आहात त्याच्यावर सेंटेन्स तयार करा. आणि त्यानंतर तिसरं आहे काहीतरी पॉझिटिव्ह तयार करा. टीमसोबत कसं बोलणार, हाय ब्रदर, हाऊ आर यू, आय एम फाईन टुडे. ठीक आहे, असे काही सेंटेन्स, असे काही फ्रेजेस असतात जे तुम्ही कम्युनिकेट करताना बोलत असा. हॅव यू हॅड लंच, तू जेवण केलंस, एक पॉझिटिव्हनेस तुम्ही विचारा समोरच्याला. ठीक आहे, चला आपण जेवण करू, लेट्स हॅव अ मील. ठीक आहे, अशा प्रकारे काहीतरी पॉझिटिव्ह बोलत आहात. या तिन्ही प्रकारचे म्हणजे दिवसातून तुम्हाला 3 सेंटेन्स तयार करायचे आहेत वेगवेगळे आणि त्याला डेली यूज करायचे आहेत. आय एम डॅम शुअर एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसून येईल आणि यू विल एबल टू स्पीक प्रोफेशनल इंग्लिश वाईल स्पीकिंग इन द ऑफिस और वाईल कम्युनिकेटिंग इन द ऑफिस, अँड दॅट्स हाऊ यू विल डेफिनेटली एबल टू इन्क्रीज युअर कम्युनिकेशन स्किल. ओके, अंडरस्टूड. सो अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या या 3 मेथड्सच्या थ्रू तुम्ही खूप इझिली कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करू शकता ऑफिसमध्ये बोलण्यासाठी. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि काही प्रॉब्लेम असेल यू कॅन डायरेक्टली आस्क अस. 45 days स्पोकन इंग्लिश कोर्स घ्यायचा असेल तर स्टील यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. आणि जर याची PPT पाहिजे असेल तुम्हाला तर ती PPT सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करून घेऊ शकता. थँक्यू सो मच.